नमस्कार, सुवर्णास किचनमध्ये मी सुवर्णा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करीत आहे. तर आपण आज पाहणार आहोत साबुदाणे वडे. त्यासाठी आपण रात्रीच साबुदाणा भिजायला घातलेला आहे. हा चांगला टम फुगलेला आहे. 2 बटाटे आपण उकडून घेतलेले आहेत झिलून. 1 चमचा हिरवी मिरची आणि त्यात थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आता आपण हे सगळं साहित्य एकत्र करणार आहोत आणि याच्यात शेंगदाण्याचा कूट पण टाकणार आहोत. तर साबुदाण्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट काढून घेणार आहोत. हा थोडासा जाडसरच घ्यायचा आहे. या साबुदाण्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे आणि आता हे बटाटे आपण मॅश करून घेणार आहोत. त्याच्यामध्ये सगळे बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि आपण हिरवी मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे मीठ घालून. तो एकत्र करायचा 1 चम्मच भर. त्याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. मी याच्यात अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे. आता हे आपल्याला सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण सगळे साबुदाणे वडे तयार करून घेतलेले आहे. आता आपण हे शेंगदाण्याच्या तेलात तळून घेणार आहोत. हे उपवासाचे असल्यामुळे आपण याला शेंगदाण्याच्या तेलात तळून घेणार आहोत. असं आपण तेल तापून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण वडे सोडलेले आहे. मंद गॅसवर जरा मध्यम गॅसवर तळून घ्यायचे म्हणजे आतून कच्चे राहणार नाही. अशा प्रकारे आपण 5 ते 10 मिनिटं मंद गॅसवर तळून घेतलेले आपण हे काढू घ्या. अशा प्रकारे आपल्याला सगळे वडे थोडे थोडे करून तळून घ्यायचे. अशा प्रकारे आपण सगळे साबुदाणे वडे मध्यम गॅसवर तळून घेतलेले आहेत. तुम्ही पण ही रेसिपी घरी ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.